नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कोल्हापूर यांच्यामार्फत अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावरती कार्यशाळा आयोजित केलेली आहे। आत्ताच या कार्यशाळेचं उद्घाटन केलेले काउन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉक्टर विश्वनाथ मगदुम सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष जे देशभक्त रत्नापन्ना कुंभार महाविद्यालय जे आहे त्या महाविद्यालयाचे प्राचार्य बी ए पाटील सर, नाईट कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुरेश पराकटे सर, मराठीचे विभाग प्रमुख आणि नामवंत साहित्यिक आमचे मित्र डॉक्टर अरुण शिंदे सर, अभिजित कांबळे सर की ज्यांच्या नेतृत्वाखाली या कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे, इतर महाविद्यालयातून या कार्यशाळेसाठी आवर्जून उपस्थित असलेले शिक्षक वर्ग आणि माझ्या विद्यार्थी बंधू आणि भगिनी, विषय खूप महत्त्वाचा आहे, विषय खूप गंभीर आहे, पण आपल्याला सवय ते अंगावरती आल्याशिवाय त्याच्याकडे गांभीर्यानं बघायची कधीच नाही आहे। असं मी म्हणतो त्यावेळेस पुरावे द्यायला पाहिजेत, कारण आजच्या पिढीला पुराव्याशिवाय काही चालत नाही। तुम्ही सगळेजण अभ्यास कधी करायला लागता बघा, परीक्षेच्या तारखा आल्यानंतर आणि हॉल तिकीट उपलब्ध झाले असं सांगितल्यानंतर आपण अभ्यासाला सुरुवात करतो। शिक्षक वर्षभर सांगत असतात की सुरुवातीपासून अभ्यास करा, पण आपण त्याकडे फारसं गांभीर्यानं बघत नाही आणि हीच सवय पुढे जीवनात कंटिन्यू राहते आणि त्या पद्धतीनं आपण जातो। तसंच अनेक विषयांच्या बाबतीत होतं आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचंही तसंच झालेलं आहे। त्यामुळं निदान आत्ता तरी ज्यावेळेस ते आपल्या डोक्यावर येऊन बसतं आहे, प्राचार्य साहेबांनी अगदी रास्त सांगितलं की हे आता लादलं गेलं आहे, लादलं गेलं आहे म्हणण्याची वेळ का आलेली आहे, तर त्याचे जे टप्पे होते त्या टप्प्यावरती त्याचं गांभीर्य आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही, पोहोचू दिलेलं नाही आणि आत्ता मात्र त्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर तरी त्याच्याकडे खूप गांभीर्यानं बघण्याची गरज निर्माण झालेली आहे। खरं सांगायचं झालं तर शिक्षण कशासाठी आवश्यक आहे याचाच विचार करण्याची गरज आहे। असं म्हणतात की मासा जन्माला आला की तो पाण्यात जन्माला येतो आणि त्याला आपोआप पोहायला येतं। माणसाचंही तसंच होतं। सुरुवातीला ज्यावेळेस आपण या संस्कृतीपर्यंत येण्याच्या अगोदर मनुष्य प्राणी म्हणून ज्यावेळेस वावरत होतो त्यावेळेस आपल्याला शिक्षण जे आहे ते केवळ आणि केवळ अनुभवातून शिक्षण मिळत होतं। नंतर आपण उत्क्रांतीच्या ओघात काही टप्पे पार पाडले आणि नंतर आपण ज्ञान ही संकल्पना अस्तित्वात आणली। ज्ञान ही संकल्पना अस्तित्वात आल्याबरोबर त्याच्याबरोबर कौशल्य ही गोष्ट आली आणि मग खऱ्या अर्थानं शिक्षणाची गरज निर्माण झाली। आणि समाज म्हणून जर एकत्र राहायचं असेल, सुखानं राहायचं असेल, गुण्यागोविंदानं राहायचं असेल, इतरांना इजा पोचू न देता राहायचं असेल तर काहीतरी त्याच्यामध्ये नियम असले पाहिजेत, बंधनं असली पाहिजेत, आपल्या आचरणाची संहिता असली पाहिजे आणि ही आचरणाची संहिता पाळणारी आदर्श माणसं तयार झाली पाहिजेत। याच्यातून खऱ्या अर्थानं शिक्षणाची व्यवस्था सुरू झाली। भारताचा विचार करायचा झाला, भारतीय संस्कृतीचा विचार करायचा झाला तर आपल्याकडे अगदी वैदिक काळापासून गुरुकुल पद्धती अस्तित्वात होती। त्या पद्धतीमध्ये ज्याची पात्रता आहे त्याला शिक्षण घेता येत होतं। नंतर काळाच्या ओघामध्ये फरक पडत गेला आणि स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहातून बाजूला करण्यात आलं। स्त्रियांच्या बरोबर क्षत्रिय, ब्राह्मण आणि वैश्य या 3 गटांना वगळून बाकी सर्व गटांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं। आता त्याच्यामध्ये सुद्धा ब्राह्मण वर्ग जो होता तो ज्ञान निर्माण करणारा, ज्ञान निर्मिती करणारा वर्ग अशा पद्धतीची एक विचारधारणा होती आणि त्याच्यातून त्यांना सर्व प्रकारचं शिक्षण घेण्याची मुभा होती। मात्र क्षत्रियांना युद्धकलेचं शिक्षण आणि राज्यकारभार चालवण्यासाठी आवश्यक असणारं शिक्षण देण्यात येत होतं। वैश्य लोकांना व्यापार उद्यमासाठी आवश्यक असणारं शिक्षण हे मोठ्या प्रमाणात दिलं जात होतं आणि बाकीचा जो वर्ग होता तो हळूहळू शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला गेला आणि तो त्या पद्धतीनं आपल्याकडची शिक्षण व्यवस्था सुरू राहिली। अनेक वर्ष, हजारो वर्ष हीच पद्धत आपल्याकडे होती। त्यानंतर आपल्याला माहीत आहे अनेक मोगल असतील, मुस्लिम असतील, बाहेरच्या देशातल्या आक्रमणकर्त्यांनी भारतावर आक्रमणं केली, मात्र तरीही इथली शिक्षण व्यवस्था फार मोठ्या प्रमाणात बदलण्यात त्यांना यश आलं नाही। त्यानंतर इंग्रजांचा आणि विशेषतः पोर्तुगीजांचा ज्यावेळेस भारतामध्ये, हिंदुस्थानमध्ये प्रवेश झाला त्यावेळेस त्या लोकांना त्यांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी इथं एक शिक्षण पद्धती असली पाहिजे असं वाटायला लागलं। मग ही शिक्षण पद्धती कुठली तर ईस्ट इंडिया कंपनीनं त्यांच्या अधिकाऱ्यांच्या मुलांना आणि या ठिकाणच्या
त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या कामगारांना किंवा कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी धर्माधारित शिक्षण व्यवस्था सुरू केली. या धर्माधारित शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षण जसं दिलं जात होतं तसंच धर्म बदलासाठी आग्रह धरण्यात येत होता आणि यामुळे इथला समाज जो होता तो खवळून उठला आणि त्याचा परिणाम व्यापार उद्यमावर व्हायला लागला. आणि त्यामुळं इंग्रज सरकारलाच, कारण त्यावेळेपर्यंत भारतामध्ये जी सत्ता होती किंवा भारतामध्ये जे वेगवेगळ्या ठिकाणी आपलं प्रशासन प्रस्थापित केलेलं होतं ते ईस्ट इंडिया कंपनीनं केलेलं होतं. आणि मग या ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार जो आहे तो इंग्लंडला श्रीमंत बनवणार आहे हे तिथल्या राज्यकर्त्यांच्या लक्षात आलेलं होतं. आणि मग त्यांनी या ठिकाणी जो उद्रेक होतोय त्याच्यातून ईस्ट इंडिया कंपनीला जर गाशा गुंडाळावा लागला तर इंग्लंडला येणारी मोठी संपत्ती जी आहे ती संपत्ती बंद होईल हे लक्षात घेऊन भारतीय शिक्षण व्यवस्थेची घडी बसवण्याचा प्रयत्न सुरू केला. हा प्रयत्न किती साली पहिल्यांदा झाला तर 1834मध्ये पहिल्यांदा भारतातील लोकांना शिक्षण देण्यासाठी इंग्लिश एज्युकेशन ॲक्ट पहिल्यांदा आला. ब्रिटिशांच्या काळामध्ये जवळपास 10 वेळा शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल झाले. हे समजून नाही घेतलं तर आज नव्या शैक्षणिक धोरणाची किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची गरज का निर्माण झाली हे आपल्या लक्षात येणार नाही आहे. म्हणून मी हे थोडक्यात सांगत जातोय. त्यानंतर दुसरा जो बदल आला तो 1854 साली आला आणि हा बदल अत्यंत महत्त्वाचा होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 1854 पर्यंत भारतात जे शिक्षण होतं ते गुरुकुल पद्धतीचं शिक्षण असेल किंवा ईस्ट इंडिया कंपनीच्या मार्फत काही शाळामधून चर्चमधून दिलं जाणारं शिक्षण असेल त्यामध्ये फक्त उच्चवर्णीयांना शिक्षण दिलं जात होतं. पण वुड्स डिस्पॅच हे एक डॉक्युमेंट असं आहे, हा एक कागद असा आहे की ज्याच्यामध्ये समाजातील सर्व घटकांना आणि महिलांना कोणताही भेदाभेद न करता शिक्षण दिलं गेलं पाहिजे असा आग्रह धरण्यात आला होता. आता वुड्स डिस्पॅच इतकं महत्त्वाचं डॉक्युमेंट असलं तरी इंग्लंडमधल्या काही शिक्षण तज्ज्ञांना असं वाटत होतं त्या सिद्धांताला पर्क्युलेशन थेरी किंवा झिरप सिद्धांत म्हणतात. त्या सिद्धांतानुसार मान्य अशी होती की सर्व उच्चभ्रूंना शिक्षण द्यायचं, त्यांच्यापासून आपोआप समाज निर्मिती करणारं शिक्षण खाली येईल आणि अशा पद्धतीची विचारसरणी होती. त्यामुळं वुड्सच्या शिफारशी खूप दीर्घकाळपर्यंत अंमलबजावणीसाठी आल्या नाहीत आणि त्यामुळंच महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचं कार्य उभारू शकलं आणि त्यांच्या कार्याचं महत्त्व मोठं ठरतं. त्यानंतर 1857 साली 1857चं बंड आपल्या लक्षात राहतं, पण 1857चा शिक्षण क्षेत्रातला एक फार मोठा बदल झाला. 1857 साली पहिल्यांदा इंडियन युनिव्हर्सिटीज ॲक्ट आला आणि त्याच्यामधून कलकत्ता, मुंबई आणि मद्रास या 3 शहरामध्ये 3 विद्यापीठांची स्थापना झाली. हंटर कमिशन 1882 साली आलं. लॉर्ड कर्झन आपल्या बंगालच्या फाळणीसाठी लक्षात राहतो, पण लॉर्ड कर्झन्स एज्युकेशन पॉलिसी 1901मध्ये अस्तित्वात आली. त्यानंतर भारतीय विद्यापीठं जी होती त्या ठिकाणचे विद्यार्थी जे होते ते विद्यार्थी प्रामुख्यानं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. त्या लोकांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी एक सुधारणावादी कायदा तयार करण्यात आला आणि तो दुसरा इंडियन युनिव्हर्सिटीज ॲक्ट 1904 साली आणण्यात आला. गव्हर्नमेंट रिझोल्युशन ऑन एज्युकेशन 1913 साली आलं. फेडरल कमिशन 1917 साली, जाकीर हुसेन कमिशन 1938 साली आणि शेवटचा बदल जो केला तो स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी केवळ 3 वर्ष अगोदर, तो म्हणजे सार्जंट प्लॅन ऑन एज्युकेशन. हा बदल ब्रिटिश सरकारने केला. 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि नंतर त्यावेळेसचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि बाकी सगळीची मोठी नेतृत्वातली मंडळी होती. त्यांना आता भारतीय शिक्षण व्यवस्था ही भारताला नवी दिशा देणारी, भारताला एक सक्षम राष्ट्र बनवणारी असली पाहिजे असं वाटलं. त्यासाठी त्यांनी 1948मध्येच डॉक्टर राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली पहिलं उच्च शिक्षणासाठीचं कमिशन बसवलं. त्या कमिशनने त्यांचा रिपोर्ट दिला. त्यानुसार भारतामध्ये विद्यापीठाची संख्या वाढवण्यासाठी, उच्च शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले. मात्र त्याच्यातूनही आउटपुट पाहिजे तसं मिळत नव्हतं. 1952 साली मुदलियार कमिशन अस्तित्वात आलं. 1964 साली कोठारी कमिशनची स्थापना झाली आणि कोठारी कमिशन हे माझ्या दृष्टीनं आत्तापर्यंतचं शिक्षण व्यवस्थेचा परिपूर्ण विचार करणारं एकमेव कमिशन आहे.
मग आत्ताच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात काय कमी आहे असा प्रश्न पुढे येऊ शकतो. म्हणून अगोदरच स्पष्ट करतो की कोठारी कमिशननं शिक्षण व्यवस्थेमध्ये समाविष्ट असलेल्या प्रत्येक घटकाचा खूप बारकाईनं अभ्यास केलेला आहे. आणि त्यातलं एक महत्त्वाचं अंग राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये थोडंसं बाजूला राहिलेलं आहे, ते म्हणजे शैक्षणिक प्रशासन ही संकल्पना कोठारी कमिशनमध्ये पहिल्यांदा आली. आणि शैक्षणिक प्रशासनाबद्दल राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये कुठेही सुतोवाच करण्यात आलेला नाही. हा एक फार मोठा बदल कोठारी कमिशन आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये. बाकीच्या सर्व शिफारशी ज्या आहेत त्या शिफारशी कोठारी कमिशनमध्ये होत्या, तशाच स्वरूपाच्या पण काळाशी सुसंगत असणाऱ्या आत्ताच्या या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आलेल्या आहेत. आणि त्यानुसार खूप मोठ्या प्रमाणात बदल आत्ताच्या ह्याच्यामध्ये आले. त्यानंतर या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कोठारी कमिशननं जो अहवाल दिलेला होता त्यामध्ये ज्या शिफारशी केलेल्या होत्या त्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी एक धोरण असलं पाहिजे. आणि म्हणून 1968 साली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1 आलं. त्याची अंमलबजावणी परिपूर्णपणे करण्यात आली नाही, राज्य पातळीवर असेल किंवा देश पातळीवर. त्या शिफारशींची जर खरंच 100% अंमलबजावणी झाली असती तर कदाचित आज आपल्याला नव्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणायची सुद्धा गरज पडली नसती. इतकं चांगलं ते धोरण होतं, पण दुर्दैवानं तसं घडलं नाही. त्यानंतर 1986ला दुसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं. 1992ला डॉक्टर जनार्दन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली. 2005 साली राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना झाली आणि त्याचा अहवाल आपल्याला मिळाला. या अहवालानुसार उच्च शिक्षणामध्ये काय बदल असले पाहिजेत याबद्दल थोर शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर यशपाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं आपला अहवाल दिला. शिक्षण व्यवस्थेमधला आणखी एक महत्त्वाचा टप्पा की ज्याचा वारसा कोल्हापूरकर कायम सांगतात की सक्तीचं प्राथमिक शिक्षण करणारा कायदा जो आहे तो पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये झाला. अशा पद्धतीचा शिक्षण हक्क मानणारा कायदा राष्ट्रीय पातळीवर 2009 साली झाला. आणि त्यानंतर 2019 साली नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा पहिल्यांदा प्रसिद्ध झाला. मी म्हटलं सुरुवातीला की आपण अभ्यास कधी करतो, तसंच या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मसुद्याचं झालं. तो मसुदा आला, त्याच्यावरती सुधारणा मागवल्या, पण त्याच्याकडे फारशा गांभीर्यानं शिक्षण व्यवस्थेनं बघितलं नाही. त्याच्यावरती जे काही बदल अपेक्षित आहेत त्याच्यामध्ये ज्या सुधारणा हव्या आहेत याच्याबद्दल फारसं कोणी लिहिलं नाही. त्याच्यामध्ये किरकोळ बदल होऊन तोच मसुदा अंतिम स्वरूपात आत्ता अंमलबजावणीसाठी 2020 साली आपल्याकडे पाठवला आणि 2022 पासून त्यानुसार प्रत्यक्ष अंमलबजावणी करायची आहे अशा स्वरूपाचं सांगितलं. खरंच या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची गरज आहे का असा प्रश्न तुमच्यामधून येऊ शकतो. विद्यार्थ्यांनी सुरुवातीला उत्तर दिलं, परीक्षा आल्यावर आम्ही अभ्यास करायला सुरुवात करतो. खरं आहे. हा अभ्याससुद्धा आम्ही कसा करतो, परीक्षा झाल्यानंतर 1-8 दिवसांनी त्याच विषयावरचा प्रश्न जर विद्यार्थ्याला विचारला तर विद्यार्थी सांगतो सर परीक्षा झाली की. आपण जे शिकतो ते ज्ञान आपण आपल्या आयुष्यात वापरण्यासाठी आहे असं दुर्दैवानं आजच्या बहुतांश विद्यार्थ्यांना वाटत नाही. ही सगळ्यात मोठी खंत आणि आजच्या शिक्षण व्यवस्थेचं अपयश आहे असं मी मानतो. आता हे वाक्य कदाचित तुम्हाला पटणार नाही. तुम्ही म्हणणार आम्ही खूप अभ्यास करतो, आम्ही डिस्टिंक्शनमध्ये डिग्री घेतो. एक साधा प्रश्न तुमच्या अंतर्मनाला विचारा. मी तुम्हाला उत्तर विचारणार नाही, कुणाला हात वर करायला सांगणार नाही. 8वीपासून आपण पत्रलेखन हा विषय हाताळतो. 8वीला शिकलो, 9वीला शिकलो, 10वीची बोर्डाची परीक्षा दिली, 12वीला बोर्डाची परीक्षा दिली. BSc पार्ट 1 असेल तर त्यांनी इंग्रजीचा असेल, मराठीचा असेल, त्या पेपरमध्ये पत्रलेखन लिहिलेलं आहे. कसं पत्र लिहायचं हे शिंदे सरांनी तुम्हाला अगदी घोटून सांगितलेलं असतं. हा जर कागद असेल, या कागदाच्या इकडच्या बाजूला समास आखायचा, या कोपऱ्यामध्ये पत्ता लिहायचा, नंतर एक ओळ सोडून त्या पत्त्याच्या खाली तारीख टाकायची, एक ओळ सोडून प्रतीक, कुणाला पत्र आपण लिहिणार आहे, काय लिहिणार आहे ते लिहायचं, त्याच्या खाली विषय लिहायचा, विषयाच्या खाली महोदय महोदया जे काही असेल ते संबोधन लिहायचं, त्याच्या खाली आपल्याला जे काही मागायचं आहे ते लिहायचं, त्याच्या खाली कळावे लिहायचं, इकडच्या बाजूला नंतर आपला विश्वासू, आपली विश्वासू लिहायचं, सही करायची आणि त्याच्या खाली आपलं नाव टाकायचं. असं शिकवलंय ना.
तुमच्यापैकी किती जणांनी महाविद्यालयातल्या प्राचार्यांना अर्ज देताना याच पद्धतीनं अर्ज लिहिलेला आहे हे तुमच्या अंतर्मनाला विचार. एकच हात वर आला, पण मी हात वर करा असं सांगणार नाही जाणीवपूर्वक. एक साधी गोष्ट लक्षात घ्या, इंटरव्ह्यूमध्ये ज्यावेळेस प्रश्न विचारले जातात त्यावेळेस विद्यार्थी सांगतात सर हे फर्स्ट इयरला होतं, तुम्ही थर्ड इयर झाल्यानंतर विचारताय. आपण शिकलेल्या पेपरची नावं विचारली तर बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगता येत नाही. आपल्या विषयाचं मूलभूत ज्ञान आहे ते आपण आपल्याजवळ बाळगत नाही. सॉनेट हा काव्यप्रकार काय असतो इंग्रजीच्या मुलाला सांगता येत नाही. शेक्सपियरनं कुठली कादंबरी लिहिली असं विचारलं तर कुठल्या तरी नाटकाचं नाव सांगतो. मराठीतले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोण याचंही नाव सांगू शकत नाही. अशी परिस्थिती आजच्या काळामध्ये आपल्याला वारंवार अनुभवायला मिळते. हे दुर्दैवानं खरं आहे. त्याचबरोबर आपण जे शिक्षण घेतलं, आपण जी पदवी घेतली, त्या पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना जी कौशल्य आपण आत्मसात केली ती कौशल्य आपल्या अंगी भिनलेली नाही, ती कौशल्य आपण आपल्या जीवनात वापरत नाही, हे लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं वेगळ्या पद्धतीचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे ही जाणीव लक्षात घेऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची निर्मिती करण्याचं योजिलेलं आहे. एवढी सगळी शिक्षण व्यवस्थेतले बदल झाल्यानंतर शिक्षणाचा विस्तार फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आजच्या घटकेला जर आकडेवारीच फक्त बघायची झाली तर भारतामध्ये 400च्या आसपास केंद्रीय किंवा राज्य सरकारनं स्थापन केलेली विद्यापीठ आहेत. जवळपास 44,000 कॉलेजेसची संख्या आहे. अशा मिळून 45,000 एकूण उच्च शिक्षण देणाऱ्या संशोधन करणाऱ्या संस्था भारतामध्ये अस्तित्वात आहेत. आणि त्याच्यातून बाहेर पडणारे पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी जे आहेत त्यांचा जर विचार केला तर अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यापैकी सुद्धा 25% विद्यार्थी एम्प्लॉयबल नाही असा एक सर्वे सांगतो. साधारण 10% सायन्स विद्याशाखेचे विद्यार्थी एम्प्लॉयबल आहेत अशा प्रकारची आकडेवारी समजते. आणि 5% कमी संख्या ही वाणिज्य, कला किंवा मानव विद्याशाखांचे. असं जर असेल तर शिक्षण व्यवस्थेवर केला जाणारा खर्च आणि त्याच्यातून घडणारे नागरिक याच्यामध्ये काहीतरी विसंगती आहे. आणि हा जो गॅप आहे हा भरून काढण्यासाठी शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे असं लक्षात घेऊन त्यानुसार या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची बांधणी केलेली आहे. त्यानुसार हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आत्ता अस्तित्वात आणलेलं आहे. या 45,000 उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था ज्या आहेत त्यांच्यामध्ये आजच्या घटकेला फक्त 2.7% शिक्षण संस्था अशा आहेत की ज्या शिक्षण संस्थांमध्ये PhD पर्यंतचे अभ्यासक्रम शिकवले जातात. पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवणाऱ्या शिक्षण संस्थांची संख्या ही केवळ 35.4% आहे. त्या संस्थांमध्ये सुद्धा 32.6% कॉलेजेस असे आहेत की त्यांच्याकडे केवळ एकाच विद्याशाखेचं अध्यापन होतं, एकाच विद्याशाखेचे पदवीधर तयार होतात. 84% कॉलेजेस याच्यातली खाजगी संस्थांची कॉलेजेस आहेत. आणि शिक्षणाचा खर्च इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तो खर्च आणि या शिक्षण संस्थांची बांधणी, उभारणी आणि त्यातून बाहेर पडणारे विद्यार्थी याचा कुठे मेळ बसत नाही ही लक्षात आलेली एक महत्त्वाची बाब आहे. या कॉलेजेसमध्ये, या शिक्षण संस्थांमध्ये 60%पेक्षा जास्त संस्था या ग्रामीण भागात कार्यरत आहेत. ही सगळी आकडेवारी खूप महत्त्वाची आहे कारण त्याच्यातून या 45,000 शिक्षण संस्था आणि विद्यापीठं जी आहेत यांची संख्या केवळ 15,000 इतकी कमी करण्याचं आत्ताच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानं सांगितलेलं आहे. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शाश्वत विकासाच्या दृष्टीनं विद्यार्थी कशा विचार करू शकतील याचा विचार पहिल्यांदा केलेला आहे. आणि त्यामुळं प्रस्तावनेमध्येच काही मुद्दे जे सांगितलेले आहेत त्या मुद्द्यांचा आपण विचार केला पाहिजे. क्लायमेट चेंज जो आज परवलीचा शब्द झालेला आहे, जागतिक तापमानवाढ. आत्ता फेब्रुवारी चालू आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा शाळा सकाळची करा म्हणून मागणी केलेलं आजच्याच वृत्तपत्रात छापून आलेलं आहे. इतकं तापमानामध्ये वाढ होते. दुसरी गोष्ट म्हणजे सकाळचा कोल्हापूर शहराचं तापमान हे 16 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी असतं. हे सगळे बदल जे आहेत या बदलांच्यावरती विद्यार्थ्यांनी फोकस केला पाहिजे. दुसरा भाग आहे एनर्जी.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ज्या गोष्टी विद्यार्थ्याला, प्रत्येक विद्यार्थ्याला कळल्या पाहिजेत असं गृहीत धरलेलं आहे, त्यातला दुसरा भाग आहे एनर्जी. ऊर्जा हा का महत्त्वाचा भाग आहे. विकसित राष्ट्र कोणाला म्हणायचं याची व्याख्या त्या राष्ट्रामध्ये प्रतिमानसी किती ऊर्जेचा वापर होतो याच्यावरून ठरवली जाते. जे राष्ट्र जास्त ऊर्जा वापरतं ते राष्ट्र प्रगत मानण्यात येतं आणि त्यामुळं ऊर्जेसंदर्भातलं ज्ञान हे विद्यार्थ्यांना मिळालंच पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. पोल्युशन किंवा प्रदूषण हा आणखी एक महत्त्वाचा भाग या अभ्यासक्रमामध्ये ठेवलेला आहे आणि 8 फेब्रुवारीला विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संकेतस्थळावर पर्यावरण अभ्यास या सक्तीच्या विषयाचा मसुदा अभ्यासक्रम आणि त्याच्यातल्या तरतुदी ठेवण्यात आलेल्या होत्या आणि त्यावरच्या सुधारणा किंवा तुम्हाला काही बदल सुचवायचे असतील तर ते बदल 22 तारखेपर्यंत सुचवायला सांगितलेले होते. हा महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये घेतलेला आहे. पाणी, अन्न आणि सॅनिटेशन हे इतर मुद्दे असे आहेत की जे सुसंस्कृत स्वच्छ नागरी वस्ती निर्माण करण्यासाठीचे आवश्यक घटक आहेत आणि त्या दृष्टीनं या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडे अशा प्रकारचं ज्ञान असलं पाहिजे असं अभिप्रेत धरण्यात आलेलं आहे. मग अगोदर जे मी सांगितलं की आत्ताच्या शिक्षण व्यवस्थेतून परीक्षार्थी घडतायत, विद्यार्थी घडत नाहीत. विद्या ग्रहण करणारे नागरिक घडत नाहीत, तर परीक्षेपुरता अभ्यास करून खूप मोठी मार्क घेऊन बाहेर पडणारी पदवीधर तयार होते. हे टाळण्यासाठी मग त्याच्यामध्ये होलिस्टिक इंटिग्रल अप्रोच, सर्वसमावेशक सर्वव्यापी एकत्रित असा एक अप्रोच त्या विद्यार्थ्यामध्ये डेव्हलप झाला पाहिजे अशा पद्धतीची संकल्पना मांडलेली आहे. शिक्षण व्यवस्था ही इन्क्वायरी ड्रिव्हन असली पाहिजे. तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत आणि शिक्षकांनी सांगितलं पाहिजे. खरं सांगायचं झालं तर विद्यार्थी ज्यावेळेस चौकस असतात, विद्यार्थी ज्यावेळेस प्रश्न विचारतात, विद्यार्थी ज्यावेळेस स्वतःच्या शंका शिक्षकांना विचारतात त्यावेळेस शिक्षकही विचार करतो, शिक्षक अधिक सक्षम होतो, शिक्षक अधिक चांगला शिक्षक होत असतो. फक्त विद्यार्थी करतो असं नाही, विद्यार्थ्याला तर प्रश्नाची उत्तरं मिळतात, त्याच्या ज्ञानात वाढ होते, पण शिक्षक सुद्धा त्या प्रश्नाला अनुसरून स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करायचा, बदल करायचा प्रयत्न करतो आणि शिक्षक सक्षम होत असतो. त्यामुळं इन्क्वायरी ड्रिव्हन, डिस्कव्हरी ओरिएंटेड विद्यार्थ्यांना शोधलं पाहिजे या घटनेमागचा कार्यकारण भाव काय आहे, अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. लर्नर सेंटर, आज आम्ही काय सांगतो, विद्यार्थ्यांनी काय करायचं, मी सांगतो तसं करायचं, तशी नको आहे. विद्यार्थ्याला असं सांगितलं पाहिजे मी करतो तसं कर आणि त्याच्यातून विद्यार्थ्यानं प्रत्यक्ष ती कृती केली पाहिजे आणि त्याच्यातून ते अनुभवलं पाहिजे, तर ते विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये कायमस्वरूपी राहू शकतं. आत्ताही तुम्हाला जर विचारलं शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर कोणाचा वध केला, पटकन उत्तर येतं. शिवाजी महाराजांनी कोणाबरोबर तह केला, लगेच उत्तर येतं मिर्झा राजे जयसिंग. काय तह केला, 23 किल्ले दिले, आपल्याला पटकन उत्तर येतात. का तर त्या काळामध्ये ते तुमच्या मेंदूमध्ये असं परमनंट छापलं गेलेलं असतं, ते तुम्ही इतकं एकाग्र होऊन ऐकलेलं असतं, ते तुम्ही चित्र डोळ्यासमोर आणून शिवाजी महाराज प्रत्यक्ष अफजलखानाला मारतात, शाहिस्तेखानाची बोटं कापतात, मिर्झा राजे जयसिंगाबरोबर तह झाला, हे त्या काळात त्या वयात तुम्ही केलेलं इमॅजिनेशन असतं, त्याच्यातून ते कायमस्वरूपी कोरलेलं असतं. तसं शिक्षण व्यवस्थेतल्या प्रत्येक टप्प्यावर घडलं पाहिजे असं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अपेक्षा ठेवतं. नंतर डिस्कशन बेस्ड असलं पाहिजे. हा फार महत्त्वाचा कन्सेप्ट आहे आणि हा कन्सेप्ट फक्त विद्यार्थ्यांच्यासाठी नाही तर प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचा आहे. इलेनॉर रुझवेल्ट, ज्या प्रेसिडेंट रुझवेल्ट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष होते, त्यांच्या पत्नीचे खूप सुप्रसिद्ध वाक्य, मी अनेक ठिकाणी विशेषतः विद्यार्थ्यांच्या समोर, कर्मचाऱ्यांच्या समोर बोलताना ते वाक्य आवर्जून सांगतो. आपण डिस्कशन करतो, सगळेजण गप्पा मारत असतो, काय गप्पा मारतो हे तुमच्या तुम्ही ठरवायचं आणि या वाक्यात आपण कुठे बसतो हे तुमच्या तुम्ही शोधायचं आणि त्यात काय बदल करायचे ते तर मी सांगणार आहे. म्हणजे कोण काय करतं हे विचारणार नाही, पण कसा बदल झाला पाहिजे, हे काय अपेक्षित आहे हे मी सांगणार आहे. ते वाक्य काय आहे तर पुअर माइंड डिस्कस पीपल्स. पुअर माइंड डिस्कस पीपल्स म्हणजे छोट्या मनाची, कोत्या मनाची माणसं जी असतात ती लोकांच्याबद्दल चर्चा करतात. ॲव्हरेज माइंड्स डिस्कस इव्हेंट्स. मध्यम मनाची जी माणसं असतात ती घटना, प्रसंग, कार्यक्रम याची चर्चा करतात
आज ते विद्यापीठातले शिंदे सर आले होते, बरंच पकवलं त्यांनी. इव्हेंटची चर्चा असते, त्यातलं एक 5% 10% काहीतरी ऐकलेलं असतं, ते डोक्यात आलेलं असतं, त्या दृष्टीनं आपण चर्चा करत असतो, घटनेची चर्चा करत असतो. आणि ग्रेट माइंड डिस्कस आयडियाज. कोत्या मनाची माणसं ही लोकांच्याबद्दल चर्चा करतात, मध्यम मनाची माणसं जी असतात ती घटनांच्याबद्दल चर्चा करतात, आणि मोठ्या मनाची थोर मनाची माणसं जी असतात, मोठी माणसं जी असतात ती भविष्यात काय करायचं या संकल्पनांच्याबद्दल चर्चा करत असतात. आपण कशा चर्चा करतो ते बघा. लोकांच्याबद्दल जर आपण चर्चा करत असतो, ही असलीच आहे तो तसलाच आहे, तर ते सोडून द्या. शिंदे सरांच्या भाषणाबद्दल चर्चा करायला सुरुवात करा. आज गेल्यानंतर तुम्ही शिंदे सरांच्या भाषणाबद्दल चर्चा करत असाल तर ते सोडून पुढच्या वेळेस कुणाचं व्याख्यान ऐकायला मिळेल, त्याच्यामध्ये काय असेल, किंवा आपल्याला एखादा इव्हेंट ऑर्गनाईज करायचा असेल तर त्या ठिकाणी कसला वक्ता बोलू, तो कार्यक्रम आणखी उठावदार होण्यासाठी मी काय करू शकेल याचा विचार करायला सुरुवात करा. आपोआप ते मोठेपणी येईल. आणि म्हणून या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा डिस्कशन बेस्ड एज्युकेशनला खूप मोठं महत्त्व दिलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतरचा शब्द आहे तो फ्लेक्झिबल. हा फ्लेक्झिबल कन्सेप्ट फार महत्त्वाचा आहे. मी मराठीचा अभ्यास 10वीतच फुल स्टॉप दिलेला आहे. मग मी मराठीत कसं काय लिहू शकतो, तर 10वीपर्यंतच्या शिक्षकांनी मला जे शिकवलं होतं ते मनापासून मी शिकलो आणि आत्ता ते आचरणात आणायचा प्रयत्न करतो. त्याच्यातून मला लिहायला जमतं. बरं लिहितो वाईट लिहितो ते सर मराठीचे प्राध्यापक जे आहेत ते करतात चिरपाड त्याची, पण लिहितो. हे कौशल्य कुठं आलं? शिक्षणातून आलेलं कौशल्य आहे. त्याच्यासाठी मी नंतर शिंदे सरांच्याकडे येऊन ट्युशन नाही लावली. मला आता लिहायचं आहे सर, मग अशा अशा विषयावर लेख लिहायचा आहे, माझं व्याकरण कशा पद्धतीने लिहायचं ते मला शिकवा, असं मला गरज नाही पडली. कारण ते त्यावेळेस आत्मसात जे केलेले आहे ते चांगल्या पद्धतीने केले. ते शिकलेलो जे आहे ते साठवून ठेवलेलं आहे, आणि साठवून ठेवलेलं आहे जे ते वापरात आणलं. एवढं साधा सूत्र आहे. ते सूत्र पूर्वीच्या काळामध्ये 1%, 2%, अगदी 5% एखाद्या महाविद्यालयातून विद्यार्थी घडत होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये प्रत्येक विद्यार्थी असा घडला पाहिजे हे अपेक्षित धरलेलं आहे. आणि म्हणून अध्यापनाची पद्धतच अशा पद्धतीनं बदलली पाहिजे. चॉक अँड टॉक ही संस्कृती न जाता मी या ठिकाणी बडबड करतोय ती तुम्ही ऐका आणि त्याच्यावरती पेपर लिहा, ही पद्धत सोडून देऊन विद्यार्थ्यांची या शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त सहभाग कसा वाढेल या दृष्टीनं मांडणी केलेली आहे. हे आपण सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे. ह्याच्यामध्ये ते धोरण बनवणारे खूप हुशार माणसं आहेत. साधारणपणे 45 नंतर माणसाच्या अंगामध्ये न्यूटनचा पहिला नियम येतो मनामध्ये. न्यूटनचा पहिला नियम काय सांगतो? कोणतीही वस्तू बाहेरून बल लावल्याशिवाय स्वतःची अवस्था बदलायला तयार नसते. 45 नंतर माणसं बदल स्वीकारायला तयार होत नाही. तुम्हाला आत्ता जर एखादा बदल सांगितला तर तरुण वयातली मुलं पटकन बदल स्वीकारतात, पण 45 नंतर हे बदल स्वीकारले जात नाहीत. म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानं शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू विद्यार्थी असला तरी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जे बदल करायचे आहेत त्या बदलाचा केंद्रबिंदू शिक्षक मानलेला आहे. शिक्षकांनी हे बदल पहिल्यांदा स्वीकारले पाहिजेत. आपोआप ते विद्यार्थ्यांना याच्यात इन्व्हॉल्व्ह करून घेतील. अशा प्रकारची एक संकल्पना ठेवून शिक्षकांना नव्या बदलांचा केंद्रबिंदू मानून हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची आखणी केलेली आहे आणि त्यानुसार पुढचे बदल अंमलात येणार आहेत. मी अगोदरही सांगितलं त्या पद्धतीनं आत्ताच्या क्षणाला भारतभरामध्ये 45,000पेक्षा जास्त उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. त्यामध्ये विद्यापीठ आहेत, डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत, सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत, स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत. असे नाईट कॉलेजसारखी, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेजसारखी, विवेकानंद कॉलेजसारखी महाविद्यालये आहेत. अशा सगळ्या मिळून 45,000 शिक्षण संस्था आहेत. आणि या 45,000 शिक्षण संस्थांची संख्या कमी करून ती 15,000 इतकी या संख्येवरती आणली जाणार आहे. हा बदल होत असताना त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा बदल सांगितलेला आहे, तो म्हणजे 2040पर्यंत सर्व एकशाखीय ज्या महाविद्यालयातून, ज्या शिक्षण संस्थेमधून केवळ एकाच शाखेचं, एकाच अभ्यासक्रमाचं अध्यापन होतं अशी सर्व महाविद्यालये बंद करावी लागतील, किंवा त्या महाविद्यालयांना दुसऱ्या एखाद्या शैक्षणिक क्लस्टरचा
भाग बनावं लागेल. हे जर बदल स्वीकारले नाहीत तर त्यांना बंदच करणं हा दुसरा मार्ग राहतो. किंवा तिसरा मार्ग दिलेला आहे तो त्या शिक्षण संस्थेनं स्वतःच्या ठिकाणीच विविध विद्याशाखांचं शिक्षण आणलं पाहिजे. का तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण इंटरडिसिप्लिनरी आणि मल्टीडिसिप्लिनरी ॲप्रोचला खूप महत्त्व दिलं. आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम असले पाहिजेत अशा प्रकारची रचना याच्यामध्ये आहे. हे का आवश्यक आहे? हे का आवश्यक आहे तर अतिशय सुंदर गळा असलेली एक मुलगी आहे. तिने गायनाचा अभ्यासक्रम करते, पण तिला असं वाटतं की मला ध्वनिशास्त्राचं ज्ञान पण तितकंच अचूकपणे मिळालं पाहिजे. मग ध्वनिशास्त्र कुठं शिकवलं जातं तर BSc फिजिक्सला साऊंडचा पेपर असतो. तिला ध्वनिशास्त्राचा फक्त पेपर पाहिजे. तिला मॅथमॅटिकल फिजिक्सशी काही देणं घेणं नाही आहे, क्वांटम मेकॅनिक्सशी काही देणं घेणं नाही आहे. ध्वनिशास्त्राचा एकच पेपर त्या विद्यार्थिनीला जर शिकायचा असेल तर आज आम्ही तिला परवानगी देत नाही. किंवा मुलगा असेल तर त्यालाही आम्ही परवानगी देत नाही. पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये हा संगीतशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थिनीला किंवा विद्यार्थ्याला ध्वनिशास्त्राचा भौतिकशास्त्रात शिकवला जाणारा जर पेपर शिकायचा असेल तर त्याची परवानगी नवं शैक्षणिक धोरण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याला क्रीडा पत्रकार व्हायचं आहे, मग त्याला पत्रकारितेची माहिती पूर्ण पाहिजे, त्याचप्रमाणे खेळाची पूर्ण माहिती पाहिजे. मग दोन्ही गोष्टी पदवी घेत असताना आत्ताच्या काळामध्ये शक्य नाहीत. त्याला BJCचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो, नंतर BPEdचा करावा लागतो, आणि या दोन्ही अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल तर अगोदर BA, BCom, BSc ही पदवी घ्यावी लागते. हे आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये टळणार आहे. विद्यार्थ्याला 3 किंवा 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करत असतानाच अशा प्रकारचे वेगवेगळ्या कौशल्य असणारे अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षणशास्त्र, केवळ कला महाविद्यालय, केवळ वाणिज्य महाविद्यालय, केवळ शास्त्र महाविद्यालय आणि अभियांत्रिकी महाविद्यालय यांना त्यांचा ॲप्रोच बदलून एक तर स्वतःला बहुशाखीय व्हावं लागेल किंवा दुसऱ्या शिक्षण संस्थांच्या बरोबर एकत्रित यावं लागेल किंवा त्यांना स्वतःचं जे महाविद्यालय आहे ते बंद करावं लागेल. या दृष्टीनं इथून पुढच्या काळात शिक्षण संस्थांनी वाटचाल करणं हे खूप महत्त्वाचं आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आणखी एक महत्त्वाचा भाग जो आलेला आहे तो मातृभाषेतून शिक्षण, विविध भाषांचं शिक्षण याला खूप महत्त्व दिलेलं आहे. हे का महत्त्वाचं आहे याचा विचार आपण आजपर्यंत कधी करतच नाही आणि दुर्दैवानं अजूनही त्याच्याबद्दल कोणीही गांभीर्यानं विचार करत नाही. इंग्रजी लोक ज्यावेळेस भारतामध्ये आले, ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारतात आले, त्यावेळेस इंग्रजी भाषा बोलणाऱ्यांची संख्या इंग्लंडमध्येच साधारणपणे 10,000च्या आसपास होती. लोकांना शिक्षण घ्यायचं असेल, विज्ञानाचं शिक्षण घ्यायचं असेल, राजकारणाचं शिक्षण घ्यायचं असेल, वकिलीचं शिक्षण घ्यायचं असेल तर ग्रीक किंवा लॅटिन या 2 भाषापैकी एक भाषा येणं सक्तीचं होतं. त्या भाषेचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागत होता. जसं आपल्याकडं पूर्वीच्या काळामध्ये खरंच तुम्हाला ज्ञान घ्यायचं असेल तर संस्कृत येणं सक्तीचं होतं, कारण बहुतेक सगळे ग्रंथ जे होते ते संस्कृतमध्ये होतं. तशीच अवस्था इंग्लंड, युरोप या राष्ट्रांच्या मध्ये होती आणि त्याच्यातून इंग्रज बाहेर पडले. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सत्ता निर्माण करायला सुरुवात केली आणि सत्ता निर्माण करत असताना त्यांनी या ठिकाणच्या अनेक महत्त्वाच्या ग्रंथाचं भाषांतर इंग्रजीमध्ये केलं. हे त्यांना का साध्य झालं तर भारतात आल्यानंतर जो मी झिरप सिद्धांत सांगितला किंवा पर्क्युलेशन थेअरी सांगितली, ती थेअरी जी आहे त्याच्याप्रमाणे ब्रिटिशांचं शिक्षण, इंग्रजी भाषेचं शिक्षण हे संस्कृत जाणणाऱ्या इथल्या पंडितांना अगोदर मिळालं आणि त्यांनी इंग्रजीमध्ये भाषांतर करण्यासाठीचं सर्वतोपरी सहकार्य केलं. म्हणून इंग्रजीमध्ये सर्व धर्मातलं, सर्व जातीतलं, सर्व देशातलं उत्तमोत्तम साहित्य जे चांगले ग्रंथ जे आहेत त्यांचं भाषांतर होऊन ती भाषा एक ज्ञानभाषा झाली. आपल्याकडे त्यापेक्षा कितीतरी जास्त संख्या ही मराठी भाषा बोलणाऱ्यांची आहे, हिंदी भाषा बोलणाऱ्याची आहे, पण आपली भाषा ही ज्ञानभाषा बनलेली नाही. आजही सगळ्या विषयाचं ज्ञान जर मराठी भाषेतून घ्यायचं म्हटलं तर आपल्याला शक्य नाही, हिंदी भाषेतून घ्यायचं म्हटलं तर शक्य नाही, आपल्याला शुद्ध मराठीतून बोललेलं समजत नाही.
मी माझा भ्रमणध्वनी पुनर्प्रभारित करण्यासाठी ठेविला होता, त्यामुळे सर आपल्याशी संपर्क होऊ शकला नाही. बोललो तर सरांना पण काही कळणार नाही आणि तुम्हाला तर नाहीच नाही. सर मोबाईल चार्जिंगला लावला होता हो, त्याच्यामुळे तुमच्याशी बोललो नाही. सहज कळतं. इंग्रजी भाषा तशी फ्लेक्झिबल ठेवलेली आहे. इंग्रजी भाषेमध्ये ऑक्सफर्ड डिक्शनरी जी आहे तिच्यामध्ये दरवर्षी कित्येक शब्दांची भर पडत असते. तर हे इथल्या भाषांच्या मधून करण्यासाठी सुयोग्य पद्धतीनं भाषा शिक्षण असलं पाहिजे. वेगवेगळ्या विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना हे भाषिक कौशल्य मिळालं पाहिजे. या दृष्टीनं भाषा विषयाला खूप मोठं प्राधान्य दिलेलं आहे. त्याच्यावरती स्वतंत्र आजच्या कार्यशाळेमध्ये विचारमंथन होणार आहे, त्यामुळं त्याच्यावरती जास्त भर मी देत नाही. मातृभाषेतून शिक्षण हा एक महत्त्वाचा भाग आहे. असं म्हणतात की मातृभाषेतून जर शिकवलं गेलं तर ते अधिक चांगल्या पद्धतीनं समजतं. माझी काटेमुंडरीची शाळा हे पुस्तक जर तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये ते गुरुजी शुद्ध किंवा पुस्तकातली प्रमाण मराठी भाषा न वापरता त्या आदिवासींना समजेल अशा भाषेतून शिकवायला जातात आणि त्याच्यातून चांगले विद्यार्थी घडत जातात. शिकता शिकविता हे निमकर सरांचं पुस्तक नुकतंच आलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी दिलेले अनुभव जे आहेत त्या अनुभवामध्ये सुद्धा आपल्याला हेच कळतं की त्या मुलांना त्यांच्या भाषेतून शिक्षण दिलं तर ते अधिक चांगल्या पद्धतीने समजतं. हे प्राथमिक माध्यमिक अवस्थेपर्यंत अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्या दृष्टीनं सुद्धा या शैक्षणिक धोरणामध्ये भर देण्यात आलेला आहे. इंटरडिसिप्लिनरी आणि मल्टीडिसिप्लिनरी ह्या भूमिका मांडत असताना त्यांनी सर्व विद्याशाखांचा एकत्रित विचार केलेला आहे. त्याच्यातून फक्त विधी अभ्यासक्रम आणि वैद्यकीय अभ्यासक्रम बाजूला ठेवलेले आहेत आणि ते खरंच दोन्ही महत्त्वाचं आहे. वकिलांना एखादी चूक केली तर गुन्हा नसताना आतमध्ये जातो आणि डॉक्टरनं चूक केली तर माणूस वर जातो. त्यामुळे ते दोन्ही बाजूला ठेवलेत. बाकी सगळे अभ्यासक्रम एकत्र आणलेले आहेत आणि या अभ्यासक्रमांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्याला त्याच्या इच्छेनुसार विषय निवडण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. हे शैक्षणिक धोरण राबवण्यासाठी संस्था चालकांना अडचणीचं आहे, प्राचार्यांना महाकठीण काम आहे, परत शिक्षकांना शिकवताना महाकठीण काम आहे. कारण उद्या जर क्लस्टर झालं तर खालच्या कॉमर्स कॉलेजचे काही विद्यार्थी नाईट कॉलेजच्या कोर्सेसना येऊन बसू शकतात. हा आपल्याच कॉलेजचा विद्यार्थी आहे का किंवा आपलाच रेग्युलर विद्यार्थी आहे का असा प्रश्न शिक्षकाला पडू शकतो. इतकी ही सरमिसळ भविष्यामध्ये उद्भवू शकते. त्यात परत 3000पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेली हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट असणार नाही असंही सांगितलेलं आहे. त्यात तरच तो 15,000पर्यंत आकडा खाली येऊ शकतो. या सगळ्या गोष्टींचा फार साकल्यानं विचार करून भविष्यातले बदल जे आहेत ते या सर्व मंडळीसाठी त्रासदायक जरी असले तरी विद्यार्थ्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणूनच विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदूचा आहे आणि शिक्षकाला मात्र बदलाचा केंद्रबिंदू ठेवण्यात आलेला आहे. शिक्षकांना बदलायचं आहे आणि विद्यार्थ्याला त्यानुसार घडवायचं आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता शिक्षण घेत असताना काय बदल झालेले आहेत? अगोदरही चर्चा झाली की अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट आलेली आहे आणि या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटच्या बरोबर खूप मोठ्या चांगल्या पद्धतीच्या बदलांना या शिक्षण व्यवस्थेमध्ये आणलेले आहे. कालच बँक ऑफ बडोदाच्या मार्फत दिले जाणारे 2 पुरस्कार, शिवाजी विद्यापीठामधून फर्स्ट आलेला हिंदी भाषेतला विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी यांना 11,000 रुपयाचा पुरस्कार दिला जातो. तो पुरस्कार आम्ही दिला. त्यातला मुलगी जी होती ती नियमित विद्यार्थिनी होती. ती सर्व सगळ्या MA मराठी या शिवाजी विद्यापीठातल्या सगळ्या महाविद्यालयातून फर्स्ट आलेली होती. मुलगा जो आहे तो मुलात प्रथम आलेला होता. पण त्या मुलाची स्टोरी ऐकल्यानंतर मला आश्चर्य वाटलं. त्या मुलानं पहिलं वर्ष पूर्ण केलं आणि 2 वर्ष कॉलेजला दांडी मारली. का दांडी मारली तर पैसा कमवणं आवश्यक होतं. त्यासाठी त्याने ट्रॅव्हलर गाडी घेतली. तो ड्रायव्हर म्हणून काम करतो आणि त्यानंतर आता थोडा जम बसल्यानंतर मित्राच्या आग्रहामुळं पुन्हा तो शिक्षण व्यवस्थेमध्ये आला आणि सेकंड इयर पूर्ण केलं आणि सेकंड इयर पूर्ण करत असताना तो संपूर्ण विद्यापीठामध्ये मुलांच्यामध्ये पहिला आला. आता मुलांच्यामध्ये पहिला आला. टोटल गुणवत्ता मुलांची आणि मुलींची बघितली तर तो टोटल मेरिटमध्ये कितवा असेल हा मला प्रश्न पडतो, पण मुलांच्यामध्ये तो पहिला आला आहे, ही वस्तुस्थिती आहे. हा बदल आत्ता तसा जिकिरीचा ठरतो. रेग्युलर विद्यार्थ्याला एकदा शिक्षण बंद केलं की पुन्हा रेग्युलर प्रवाहामध्ये नियमित विद्यार्थी म्हणून प्रवेश घ्यायचा झाला तर आज खूप अडचणी आहेत. त्या अडचणी या शैक्षणिक धोरणानं दूर केलेल्या आहेत. पदवी अभ्यासक्रमच मुळात 3 वर्षाचा किंवा 4 वर्षाचा केलेला आहे आणि यातल्या कुठल्याही टप्प्यावर विद्यार्थ्याला शिक्षण सोडून द्यायला परवानगी दिलेली आहे.
आणि कधीही त्याला परत येऊन शिक्षण घ्यायची परवानगी आहे. या कॉलेजमध्ये फर्स्ट इयर केलेलं असेल आणि त्या विद्यार्थ्यांनी इथलं शिक्षण बंद केलं तर जाताना त्याने घेतलेल्या शिक्षणाबद्दल, त्याने पूर्ण केलेल्या त्या पात्रतेबद्दल एक प्रमाणपत्र द्यायचं आहे. त्याला सर्टिफिकेट असा शब्द वापरलेला आहे. त्याने इथलं पहिलं वर्ष पूर्ण केलं, मुंबईला गेला, तो काही काम करायला लागला आणि त्याला आत्ता वाटलं की आपण सेकंड इयरला प्रवेश घ्यायचा, थर्ड इयर करायचं, आपल्याला पदवी घ्यायची, तर तो मुंबईमधल्या एखाद्या महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकतो. आज असा प्रवेश देत असताना आमचे नियम सांगतात, मुंबईत कोल्हापूरमधल्या विद्यापीठात शिकलाय ना, इथल्या कॉलेजमध्ये शिकलाय ना, त्या विद्यार्थ्याने फर्स्ट इयरला कुठले कुठले अभ्यासक्रम केलेत बघा, आमच्या विद्यापीठात पहिल्या वर्षाला कुठले कुठले अभ्यासक्रम आहेत ते बघा, त्या दोन्हीचा इक्विव्हलन्स आहे का बघा. नसेल तर त्या विद्यार्थ्याला हे ॲडिशनल पेपर द्यायला सांगा आणि मग त्याला सेकंड इयरला प्रवेश देता येईल. ही अडचण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानं दूर केलेली आहे. आणि पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही किती क्रेडिट प्राप्त केलेली आहे, कोणती अर्हता धारण केलेली आहे, हे एका बँकेमध्ये जमा होणार आहे. त्याच्यावर तुम्हाला कोणीही व्याज देणार नाही. तिथं फक्त ते तुमच्या नावावर क्रेडिट राहणार आहे. आणि हे क्रेडिट राहिलेले जे काही तुमचे क्रेडिट्स जमा होतील ते क्रेडिट्स एका विशिष्ट पातळीला पोचल्यानंतर तुम्हाला 3-4 वेगवेगळ्या संस्थांतून जरी तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण केला तरीसुद्धा पदवी घ्यायला शेवटच्या संस्थेतून तुम्ही पात्र असणार आहात. सेकंड इयरमध्ये शिक्षण सोडलं तर त्याला पदविका द्यायचे किंवा डिप्लोमा ज्याला आपण म्हणतो ते द्यायचे. तिसऱ्या वर्षानंतर शिक्षण बंद करत असेल एखादा तर त्याला पदवी द्यायचे. आणि 4 वर्षाचा जो पदवी अभ्यासक्रम आहे तो पदवी अभ्यासक्रम जर एखाद्या विद्यार्थ्याने पूर्ण केला तर त्याला रिसर्च ग्रॅज्युएट किंवा संशोधन पदवी अशा प्रकारची एक वेगळी पदवी त्या विद्यार्थ्याला द्यायची आहे. हे विद्यार्थ्यांना ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशा विद्यार्थ्यांसाठी, ज्यांना मध्येच काही काळासाठी नोकरी करणं क्रमप्राप्त असतं अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा आणखी काही कारणानं शिक्षण न घेऊ शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा बदल राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आलेला आहे. हे सगळे क्रेडिट, समजा पहिल्या वर्षी तुम्ही एखादं क्रेडिट आत्ता तुम्ही फर्स्ट इयर या कॉलेजमधून पूर्ण करताय किंवा विवेकानंद कॉलेजमधून पूर्ण करताय आणि तुम्हाला असं वाटलं की मला एक कोर्स असा करायचा आहे की जो इथं नाही पण स्वयंच्या माध्यमातून मला तो अभ्यासक्रम पूर्ण करता येणं शक्य आहे, ऑनलाईन स्वरूपात मी तो अभ्यासक्रम पूर्ण करू शकेन, तर तुम्ही तो कोर्स पूर्ण करायचा आहे. त्यासाठीचं आवश्यक शुल्क होतं ते शुल्क भरायचं, ऑनलाईन इन्स्ट्रक्शन्स घ्यायच्या, ऑनलाईनच परीक्षा द्यायची. तो कोर्स पूर्ण केल्यानंतर तुमचं जर खातं ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये उघडलेलं असेल तर कॉलेजमधला अभ्यासक्रम पूर्ण न करता शिवाजी विद्यापीठानं पदवी परीक्षा घेतलेली नसतानासुद्धा ते क्रेडिट तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. आणि ज्या वेळेस परत तुम्ही पुढचा अभ्यासक्रम पूर्ण करत असाल ते क्रेडिट जमा धरून पदवीच्या वेळेस त्याचा एकत्रित विचार केला जाणार आहे. असे अनेक बदल या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आणलेले आहेत आणि ते विद्यार्थ्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मात्र हे बँकेमध्ये क्रेडिट राहणं जे आहे ते शक्यतो चर्चेत येत नाही, तो भागच सांगणं महत्त्वाचं आहे. हे क्रेडिट फक्त 6 वर्षच राहू शकतं. 6 वर्षात ते क्रेडिट वापरून तुम्ही पदवी नाही घेतली तर ते क्रेडिट लॅप्स होतात, याची पण जाणीव ठेवणं हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी क्रेडिट सिस्टीम ही पद्धत सर्व शिक्षण संस्थांना सक्तीची केलेली आहे. क्रेडिट सिस्टीममध्येच तुमच्या परीक्षा घेतल्या पाहिजेत. तुमचं जे मूल्यांकन असेल ते मूल्यांकन क्रेडिट पद्धतीनंच दिलं पाहिजे. अंतर्गत परीक्षेला आणि तुमच्या सातत्यपूर्ण प्रगतीला खूप मोठा वाव दिलेला आहे आणि त्यासाठी तुमच्या वारंवार वेगवेगळ्या पद्धतीनं परीक्षा घेण्याचं स्वातंत्र्य या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये देण्यात आलेलं आहे. पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रम याच्यानुसारच बदललेला आहे. जसा पदवी अभ्यासक्रम 3 किंवा 4 वर्षाचा झालेला आहे तसाच पदव्युत्तर अभ्यासक्रम हा 1 किंवा 2 वर्षाचा झालेला आहे. तुम्ही जर पदवी अभ्यासक्रम 3 वर्षाचा पूर्ण केलेला असेल तर पदव्युत्तर अभ्यासक्रम 2 वर्षाचा पूर्ण करावा लागेल. त्यातलं 1 वर्ष हे प्रत्यक्ष इन्स्ट्रक्शनचं असेल आणि दुसऱ्या वर्षी तुम्हाला प्रोजेक्ट सादर करायचा आहे. त्याच पद्धतीनं 4 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला जो विद्यार्थी असेल, 4 वर्ष पूर्ण शिकून ज्या विद्यार्थ्यानं पदवी घेतलेली असेल अशा विद्यार्थ्याला थेट PhDच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे. हा फार मोठा बदल या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानं आणलेला आहे आणि
तो PhD अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला जी डिग्री मिळणार आहे ती डिग्री इतर PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डिग्रीपेक्षा कुठेही वेगळी नसणार. संशोधनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आणि तो फार महत्त्वाचा आहे. आम्ही आज इतक्या वॉटरटाईट कंपार्टमेंटमध्ये राहतो. ज्यावेळेस सर आवर्त सारणीचं पुस्तक लिहिलं त्यावेळेस मला अनेक शिक्षकांनी विचारलं, विज्ञानाच्या शिक्षकांनी विचारलं, सर तुमचा फिजिक्स असताना तुम्ही केमिस्ट्रीवरचं पुस्तक कसं लिहिलं? सर तुमचा विषय फिजिक्स असताना केमिस्ट्रीवरचं पुस्तक कसं लिहिलं? अतिशय बालबोध विषय आहे. सर्वसामान्य माणसाला कळावं असं विज्ञान लिहायला रसायनशास्त्राचा शिक्षक किंवा विद्यार्थी असणं आवश्यक थोडंच आहे. 12वी BSc पार्ट 1 पर्यंत केमिस्ट्री शिकलेलोच असतो आणि रिसर्च करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे लॅन्थॅनाईड आणि ॲक्टिनाईड वापरूनच सगळी माझी केमिकल्स जी आहेत ती बनलेली होती. मग इतकं सगळे केमिकल्स वापरलेले आहेत. BSc भाग 2 पर्यंत केमिस्ट्री प्रत्यक्ष वर्गात शिकलो आहे. हे सगळं असताना आवर्त सारणीसारख्या विषयावर पुस्तक लिहिण्याचं ज्ञान माझ्याकडे असू शकत नाही, ते मला समजू शकत नाही. हा कन्सेप्ट आम्ही बदलायला तयार नाही आहे, हे दुर्दैव आहे. पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये हे बदल जे आहेत ते बदलच सगळे काढून टाकलेले आहेत. पूर्ण 100% फ्लेक्झिबिलिटी या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आणलेली आहे आणि त्यामुळं ज्या वेळेस 4 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असेल, 4थ्या वर्षी त्या विद्यार्थ्याने प्रोजेक्ट सादर करायचा आहे. त्या प्रोजेक्टचं ज्ञान घेतलेला जो विद्यार्थी असेल तो विद्यार्थी संशोधनासाठी पात्र धरून त्याला संशोधन करण्याची संधी, PhDचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देतं. मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे मूल्यमापनाच्या कक्षा खूप वेगळ्या पद्धतीनं ठरवायचे अधिकार ह्या शिक्षण संस्थांना दिलेले आहेत आणि हे मूल्यमापनाच्या कक्षा विस्तारणं खूप महत्त्वाचं होतं. सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा एका तराजूमध्ये तोलून घेणं आणि सगळ्या विद्यार्थ्यांना एकाच प्रमाणात मोजून मापून पदव्या देणं हे सुद्धा चुकीचं आहे आणि त्या दृष्टीनं आत्ता बदल सुचवलेले आहेत आणि त्याच्यानुसार आत्ता सुरुवातीला उद्घाटनाच्या सत्रामध्ये पण सांगितलं की शिवाजी विद्यापीठ त्या दृष्टीनं स्वतःची तयारी पूर्ण पद्धतीने करते. एक्स्ट्रा करिक्युलर को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजना खूप महत्त्व आहे. आत्तापर्यंत अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज करणारे विद्यार्थी प्रत्येक महाविद्यालयामध्ये फार ठराविक असतात. त्यांना बऱ्याच वेळा आगाऊ विद्यार्थी किंवा जरा अतिशहाणा विद्यार्थी म्हणतात. पण आत्ता शैक्षणिकदृष्ट्याच अभ्यासक्रमाचा भाग म्हणून या ॲक्टिव्हिटीजना खूप मोठं महत्त्व दिलेलं आहे. महत्त्वाची गोष्ट आणखी एक केलेली आहे, ते आता त्याच्यावरती खूप मोठा वाद होऊ शकतो, चर्चा होऊ शकते. मी प्रशासकाच्या भूमिकेत आहे त्यामुळं केवळ सकारात्मक दृष्टिकोन सांगायला पाहिजे, पण हाही भाग असू शकतो असं शक्यता व्यक्त करतो. शिक्षणावरचा जो आत्ता वाढत चाललेला खर्च आहे त्यालाही कुठेतरी कंट्रोल करायचा, हाही एक दृष्टिकोन हे धोरण राबवत असताना किंवा आणत असताना असू शकतो. आणि दुसरा भाग म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना काम करून शिकायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना रेग्युलर कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घ्यायला अडचणी आहेत, अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्वरूपामध्ये ओपन अँड डिस्टन्स लर्निंगच्या फॉर्ममध्ये शिक्षण उपलब्ध झालं पाहिजे आणि ते खूप चांगल्या दर्जाचं असलं पाहिजे, अशी एक भूमिका राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये प्रकर्षानं मांडलेली आहे. व्होकेशनल अभ्यासक्रमांना प्राधान्य दिलेलं आहे आणि 10 वर्षात हे नियमित शिक्षणाच्या बरोबर एकत्रित आणायचा या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अपेक्षा व्यक्त केलेली आहे. हे सर्व शिक्षण जे आहे, आजही एक प्रश्न राहून पडतो. भारताला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला, साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला, विज्ञानातला एकमेव नोबेल पुरस्कार मिळालेला आहे आणि तो म्हणजे CV रमण यांच्यापासून. मग भारतातलं संशोधन खरंच खालच्या दर्जाचं आहे का? तर भारतातलं संशोधनसुद्धा चांगल्या दर्जाचं आहे, खूप चांगल्या दर्जाचं आहे. मात्र या ठिकाणी इंटिग्रेटेड ॲप्रोच आम्ही ठेवत नाही, इंटरडिसिप्लिनरी ॲप्रोच ठेवत नाही आणि त्यामुळं आपल्याकडे अनेक शोध असे लागले की जे नोबेलपर्यंत जाऊ शकले नाहीत. एक उदाहरण सांगावं असं वाटतं, कारण माझा संशोधनाचा विषय जो होता तर त्याच्याशी निगडीत असलेला, आपल्याकडचे भारतरत्न असलेले CNR राव यांनी, विज्ञानाचे विद्यार्थी असतील त्यांना क्लिअर कट कळेल, मी काही सायन्समधल्या टर्म्स वापरतो आहे. लॅन्थॅनम बेस्ड कॉपर ऑक्साईड हा एक फेराईट मटेरियल तयार केलेलं होतं. या फेराईट मटेरियलच्या सगळ्या प्रकारच्या चाचण्या
सगळ्या प्रकारची निरीक्षणं CNR राव यांच्या प्रयोगशाळेत झाली. खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी रिसर्च केला आणि रिसर्च केल्यानंतर तो रिसर्च त्यांनी प्रसिद्धही केला. हा रिसर्च प्रसिद्ध झाल्यानंतर त्या रिसर्चमध्ये त्यांनी काय केलेलं होतं तर लिक्विड नायट्रोजन जो आहे त्या लिक्विड नायट्रोजनच्या टेम्परेचरपर्यंतच्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स त्याचे वैशिष्ट्य जे आहेत त्याचे परिणाम जे आहेत ते सगळे अभ्यासलेले होते आणि त्यांनी त्याच्यावरचा पेपर पाठवला. तो प्रसिद्ध झाला. विदेशातला एक शास्त्रज्ञ होता तो CNR राव यांचा भक्तच होता. त्याने हा पेपर बघितला आणि त्याचाच थोडा पॅटर्न बदलला त्याने आणि त्याने संशोधनाला सुरुवात केली. ह्याच मटेरियलला CNR राव यांनी सांगितलं त्याच पद्धतीनं तयार करायचं, तेच मटेरियल घ्यायचं आणि जे गुणधर्म CNR राव यांनी लिक्विड नायट्रोजन टेम्परेचरच्या वर अभ्यासलेले आहेत तेच गुणधर्म लिक्विड नायट्रोजन टेम्परेचरच्या खाली जाऊन अभ्यासायचे. एवढाच फक्त बदल केला. लिक्विड हेलियम टेम्परेचर त्याने मिळवलं 4 डिग्री केल्विन आणि त्याने तशा पद्धतीनं अभ्यास केला 4 डिग्री केल्विनपासून 72 डिग्री केल्विनपर्यंत आणि त्याच्यामध्ये उच्च अतिसुवाहकता किंवा ज्याला आपण हाय टेम्परेचर सुपर कंडक्टर म्हणतो अशा प्रकारचा गुणधर्म त्या पदार्थामध्ये सापडला. आता गंमत बघा, अशा प्रकारचा पदार्थ पहिल्यांदा तयार केला कोणी CNR राव यांनी. त्याचे गुणधर्म सगळे तपासले कोणी CNR राव यांनी. फक्त त्यांनी काय केलं जे सहज उपलब्ध होतं ते लिक्विड नायट्रोजन घेतलं तिथून पुढच्या रूम टेम्परेचरपर्यंतचे सगळे गुणधर्म तपासले आणि या पट्ट्यानं काय केलं त्याने फार वेगळं काहीच संशोधन केलं नाही. त्याने त्याच पद्धतीनं मटेरियल तयार केलं, तेच मटेरियल वापरलं, त्या मटेरियलचे तेच गुणधर्म तपासले फक्त लिक्विड हेलियम टेम्परेचरपासून लिक्विड नायट्रोजनच्या टेम्परेचरपर्यंत. त्याच्यात त्याला एक ॲबनॉर्मल गुणधर्म सापडला आणि या गुणधर्माच्या शोधासाठी त्याला नोबेल पारितोषिक मिळालं. मग CNR राव यांचं संशोधन आपण हलक्या दर्जाचं म्हणायचं? कारण नोबेल पुरस्कार ज्याला मिळाला ते संशोधन जे आहे त्याचा पाया जो आहे तो पाया पूर्ण CNR राव यांचं संशोधन आहे. तर आत्ता हे का घडतं असं? अशा घटना खूप सांगता येतील तुम्हाला की ज्याच्यामध्ये असं घडलंय ज्याचा पाया पूर्ण भारतात घातलेला आहे पण पुढे तेच गेलेलं नाही. कारण केमिस्ट्रीचा माणूस फिजिक्सच्या लॅबमध्ये येत नाही, फिजिक्सचा माणूस केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये जात नाही, थिन फिल्मवरती काम करणारा फिजिक्समधलाच माणूस फेराईटच्या लॅबमध्ये जात नाही आणि फेराईटचा माणूस थिन फिल्मवाल्याकडे बघायला तयार नाही. हा जो भाग आहे हा भाग पूर्ण काढून टाकायचा आहे तरच जागतिक पातळीवरती एक प्रमाणीकरण मिळू शकेल. अशा प्रकारचं संशोधन त्याच्यातून निर्माण होऊ शकेल. याच हेतूनं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च जी आपल्या महाराष्ट्रात पुण्यात सुद्धा संस्था आहे अशा प्रकारच्या संस्थांची स्थापना झाली. तरीसुद्धा आपण अजून तिथपर्यंत गेलेलो नाही. मात्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये त्याचंसुद्धा उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि याच्यासाठी राष्ट्रीय पातळीवरती एक रिसर्च फाउंडेशन स्थापन करायचं असं निश्चित केलेलं आहे. आता ह्या बेडनोर्स आणि म्युलर ह्या दोघांनी केलेलं संशोधन CNR राव यांचं संशोधन याच्यामध्ये त्यांनी तापमानाचा तरी बदल घेतलेला होता. पण आमच्याकडे बघा कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी संस्थाचा अभ्यास याच्यावरती एक PhD होते. सांगली जिल्ह्यातील सहकारी संस्थाचा अभ्यास दुसरी PhD तयार होते. नंतर सातारा जिल्ह्यातील होऊ शकते. समजा सातारा जिल्ह्यातल्या माणसाने परत त्याच वेळेस कोल्हापूर जिल्ह्यातल्या सहकारी संस्थाचा अभ्यास असा विषय घेतला तर एका साताऱ्यातल्या शिक्षकाला माहीत नसणार आहे इथल्या एका विद्यार्थ्याने हाच विषय घेतला आहे आणि मग मुंबईतल्या विद्यार्थ्याला माहीत असायचं कारणच नाही, दिल्लीतल्या विद्यार्थ्याला माहीत असायचं कारणच नाही. त्यामुळं या सर्व संशोधन विषयांचं एकत्रीकरण करून त्याच्यातून जो डुप्लिकेट रिसर्च होतो किंवा एकाच विषयावर दोघं तिघं काम करतात हे सगळं टाळलं जाणार आहे. इंग्लंडमध्ये तशी पद्धत अगदी 18व्या शतकापासून अस्तित्वात आणली गेलेली आहे. 18व्या शतकापासून अशी पद्धत आणली गेलेली आहे आणि त्याचे परिणाम त्यांच्याकडे दिसून येतात. त्यांच्याकडच्या संशोधनामध्ये डुप्लिकेशन होत नाही. जर समजा एखाद्याला त्याच विषयावर संशोधन करायचं असेल तर मूळ जी व्यक्ती संशोधन करते त्याच्याशी त्याला कोलॅबरेशन करावं लागतं, त्याच्याशी त्याला बांधून घ्यावं लागतं आणि मग ते संशोधन करता येतं. तशी व्यवस्था भारतात सुद्धा आणण्याचा प्रयत्न या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून अपेक्षित केलेला आहे.
इंटरनॅशनल स्टुडंट्स भारतात यावेत आणि त्याच्यासाठी प्रत्येक संस्थेमध्ये, प्रत्येक उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यासाठीचं कार्यालय, सुविधा आणि त्या विद्यार्थ्यांची काळजी घेतली जाईल अशी व्यवस्था निर्माण करण्याचं पण या ठिकाणी सांगितलेलं आहे. बहुतांश सगळे अभ्यासक्रम जे आहेत ते अभ्यासक्रम आंतरविद्याशाखीय बनवल्यामुळं खरंच विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या विषयाची स्किल्स घेणं, ती स्किल्स जतन करणं आणि भविष्यामध्ये वापरणं हे शक्य होणार आहे. मित्रहो, हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरती आणखी पुढं बरंच बोलू शकत असलो तरीसुद्धा पुढच्या सत्राचे जे एका विशिष्ट विषयावर बोलणार आहेत ते आमचे मार्गदर्शक मित्र, माजी परीक्षा नियंत्रक, घोडावत विद्यापीठाचे माजी कुलसचिव हिरडेकर सर आलेले आहेत. ते आल्यानंतर विषयाचा समारोप करत असताना मी फक्त एकच गोष्ट सांगेन. भारत हा अतिशय मोठा देश आहे. जगाच्या दृष्टीनं, लोकसंख्येच्या दृष्टीनं 1 नंबरचा देश आहे. आत्ताच्या शैक्षणिक परिस्थितीमध्ये, शैक्षणिक व्यवस्थेमध्ये पूर्ण दोषच असते, काहीच चांगलं नसतं. तर आत्ता जी थोर माणसं घडत आहेत, मोठी माणसं घडत आहेत, ती घडू शकली नसती. हे आपण मान्य केलं पाहिजे. मग ती का घडली आणि आत्ता कुठली उणीव आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच्यानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाकडे बघितलं पाहिजे. आपल्याकडची धोरणं सगळीच चांगली असतात. मी स्वतःही सांगितलं की कोठारी कमिशन हे माझ्या दृष्टीनं आत्तापर्यंतच्या सगळ्या शैक्षणिक अहवाल जे आहे त्याच्यातलं सर्वोत्कृष्ट कमिशन, कारण त्याने प्रशासनापासून अध्यापनापर्यंत किंवा अध्यापनापासून विद्यार्थ्यांपासून प्रशासनापर्यंत सगळ्या बाजूंना, सगळ्या पैलूंना स्पर्श केलेला आहे. असं असताना मग फेल्युअर कुठं येतं? आत्ताच्या शिक्षण व्यवस्थेतून पण मोठी माणसं घडतात आणि नव्या शैक्षणिक धोरणामध्ये तेच सांगितलेलं आहे. सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी ज्या विद्यार्थ्याकडे अर्नेबिलिटी आणि एम्प्लॉयबिलिटी दोन्ही असेल असे युवक घडवण्यासाठी हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणणार आहे. हे धोरण त्याच्यामुळं खूप चांगलं आहे. हे धोरण खूप चांगल्या पद्धतीनं राबवलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. राबवणारे शिक्षक आहेत, त्यामुळं त्यांना केंद्रबिंदू मानलेलं आहे, बदलाचा केंद्रबिंदू मानलेला आहे. मात्र तुम्हा विद्यार्थ्यांच्यावरती एक फार मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी, तो बदल तुम्ही जर स्वीकारायचाच नाही असं ठरवलं तर हे शैक्षणिक धोरणसुद्धा यशस्वी होऊ शकणार नाही. तो बदल काय आहे? तर जी माणसं मोठी होत असतात त्यांच्याकडे एकच फॉर्म्युला असतो, ती खूप वाचतात. वाचलेलं जे चांगलं असतं ते वेचतात. वाचलेलं जे चांगलं असतं ते वेचतात. वेचलेलं जे असतं ते या ठिकाणी साठवतात. जे साठवलेलं असतं ते आठवतात, त्याच्यावरती चिंतन करतात. चिंतन केल्यानंतर त्यांचे हळूहळू विचार बदलायला लागतात. विचार बदलायला लागले की आचार बदलतात. आचार बदलले की त्यानुसार कृती घडते आणि त्याच्यातून सुजाण नागरिक तयार होत असतो. निर्मितीक्षम असा युवक घडत असतो. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. जर तुम्ही सगळं शिकलात, सगळं काही केलं, मला क्रेडिट मिळवायचे होते तेवढे क्रेडिट मिळाले, आता मी याचा कशाला विचार करू असं म्हणून जर ते सोडून द्यायचा प्रयत्न केला तर हे शैक्षणिक धोरणसुद्धा 100% यशस्वी होणार नाही. आणि त्यामुळं तुमच्यावरती शिक्षक बदल स्वीकारतीलच, कारण त्यांना ते करायचं आहे, करणं भाग आहे. पण त्याला प्रतिसाद तुमच्याकडून जितका सकारात्मक मिळेल तितकं या देशाला महाशक्ती बनवण्यामध्ये आणि या देशाला विश्वगुरू बनवण्यामध्ये आपण लवकरात लवकर मार्गक्रमण करू शकू. त्या दृष्टीनं तुम्ही सर्वजण या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये सकारात्मक राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी मला बोलावलं त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो. काही जण उठून गेले, पण बाकीचे सगळे विद्यार्थी जे आहेत ते शांतपणे ऐकत राहिले, कुठलाही व्यत्यय आणला नाही, भाषण थांबवा म्हणून टाळ्या वाजवल्या नाही. त्याबद्दल तुमचेही आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.